श्री पुंडलिक विजेते अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री सद्गुरु पुंडलिकनाय नमः. ओम नमोजी मंगलदीपा मंगल अवधूता नमो नमो मातृस्वरूपा. श्री सद्गुरु पुंडलिका तुझं ज्ञानाचे स्मरून तुझं कार्य कारण तुझं आमुचे ज्ञान महाराजा. जरी व्हावे वाडे ज्ञान तरी ज्ञानाचे सद्गुरु चरण. सद्गुरु सेवामय जीवन सेवार्थे साधवावे. ती सेवा कशी करावी जेणे सद्गुरु चिंता तोषावी. आज्ञाकारी बरवी असावी निष्काम. श्री सद्गुरु कृपाधन प्राप्त करावे त्याचे सेवेन. श्री गुरु अनुसंधान ठेवून पा सर्वदा परमात्म्याचे व्हावे ज्ञान असे वाटेले मनापासून. तरी पा सद्गुरु चरण सर्वात शास्त्रज्ञाचा गीतेची ऐसे वचन. गुरु कृपे करून घ्यावे ध्यान. सद्गुरु सेवा परमार्थ साधन सोपान सोपे. सद्गुरु पुंडलिका चरण हृदय संपृष्ट केले स्थापन. म्हणून श्री पुंडलिक जीवनदर्शन ज्ञानदर्शन तोची करविता. मागील अध्याय खंडोजी अवस्था तैशीच श्री बाबाची बाल अवस्था. अंगद भक्त उकरडा भक्ताशी तत्वदा वर्णिले साची. गोवर्धन पूजेचा प्रसंग भावभक्तीचा सप्तसंग. गोरेगावी भाग्य ते अवेश तोही या पाकथविले. कुरंखेडाचे श्री बाबाचे जाणे. तेथे मुलाला जिवंत करणे पाण्याचे दीप जळणे इला विना कथविले. गोरेगावात कुरंखेडात श्री बाबा आले बापरतून. कथा प्रसंग सांगून पुढे अवधान घ्या श्रोते हो. गोरेगावी राहून काही दिवस बरोबर घेऊन एका सद्भक्तास बाबा आले कुटासे गावास. वय वर्ष 11 लागता. गाव कुटासा अकोला जिल्ह्यात आणि बाग अकोटा तालुक्यात. जिथे बाबाची आत्या होती राहत नामे श्रीमती कवटकार. कुटाशा गावी श्री बाबाचे आगमन होता. वसंत आला बहरून आनंद गेला भारून. लोक अजीवयी कुटाशाच्या या कुटाशे कुटाशा गावाबाहेर एक तळे होते सुंदर. तेथे बाबा करती विहार रात्रंदिवशी सर्वदा. तळ्यामध्ये पा एकांत श्री बाबांना मिळे निवांत. रमुने आपुल्या स्वरूपी चिंता जगाची करीत असे. तळ्यात राहण्याचे कारण स्वानंदी बाबा स्वतः पूर्ण क्रीडता. आपुले आपण स्वयं आपणाशी होऊन सोनंद लीला सोहळा. श्री बाबा भोगती आत्मकडा स्वरूपी भला. एक रस परिपूर्ण जो आपुल्यात आपण स्वानंदी स्वयंपूर्ण पूर्णत्वा पूर्णपणे दैवनश्य सर्वता ब्रह्मानुभवाचा आनंद. जो भोगी नित्यानंद तो पात्मरंगी धुंद. प्रेमानंदी महाराज लोकांचा टाळण्या उपसर्व. तळ्यात खेडे निसंगाचा जया संग तो अभंग झाला ऐसा श्री पुंडलिक. खेडे आपणास आपण एक दुजेपणाचा नशे देख. अनंत एकी ऐकला पाणी वाचून नदीला. तडे प्रकृत बनले साचे विस्तारण जलाशयाचे. जणू वाटे सरोवर त्या तळ्यात बाळ पुंडलिक. वय वर्ष 11 युवक. खेडे एकांती एकी एक दुजेपणा नशे देखता. दोस्त मित्राचा चाळा त्याच नशे तो आगडा. आत्मानंद सुख सोहळा ज्ञानामृत सेवाजी. जो आपणाशी क्रीडत ब्रह्मानंदी सदा डुलत. विश्वकार्याचा विचार करीत जीवनक्रमो लागला एके दिवशी काय घडले. तळ्यात पाणी चढले. नदी पुराने पाणी वाढले. तळ्यात एकाकी नदीला आला महापूर. बाबा तरी पलीकडे तीरावर. अलीकडे लोक जमले तत्वर. म्हणती लोक पुंडलिक बाव कुठे गेले. लोक आकारा हुक्का देती. श्री बाबा काही न बोलती. परिपुरात उडी टाकले. लोक पाहती टकमक. पुरात जाण्याची हिंमत कोणाची नशे होत. बाबा बाबा ऐसे फक्त बोलते परी उडी न टाके कोणी. सर्वांना आपल्या जीवाचे भय आहे पासाचे. आसपास जीवाचे गुंतले मायत तोच क्षण एक जाता. श्री बाबा दिसले अलीकडे येता. ठाकले लोकसमुदाय तत्वता. कोरडेच लोक काय आश्चर्य करते. बाबा पाहून आले कैसे तरी पुरातून येता कोरडे दिसते. म्हणती लीला अतक वाक्य. धन्य धन्य म्हणते श्री पुंडलिक. जय जयकार करते लोक. म्हणती लोक भगवंत देख प्रत्यक्षाने. परी विसरून ती बाबांची लीला. लोक म्हणती पुंडलिक बावळा
अनिवारण मायेच्या मोहकडा गुंतती संसारात त्याच कुटासा गावात एक दृष्टी असे राहत त्यांचे किराणा दुकानात श्री बाबा येती जात सर्वदा श्री बाबा दुकानात जाऊन चीज वस्तू देती फेकून मग तो दुष्ट गेला चिडून त्याने युक्ती पहा योजली श्री बाबा रात्रीच्या जाते दुकानात दृष्टीने त्या मिरचीच्या पोत्यात बांधून ठेवले दुकानात रात्रभरी ते दवा तो दुष्ट सकाळी दुसऱ्या दिवशी आला दुकान उघडाशी श्री बाबा आनंदमुखे होत आनंद सुखराशी होते पहुडले पोत्यात तयासं वाटले नवल श्री बाबांना पाहून आनंदी निर्मळ आणि म्हणे बा भयकुड क्षमा प्रार्थना बाबाची परिदुष्टाचा हा नियम कर्मचक्रातून न सुटके यम परी पाक न्याय सनक्रम न तुटला कोणाही असे आम्ही ऐकला पुढे त्याचे कुड गोत बुडाले कर्म तैसे फळ आले अदृष्टात ऐशी बाबाची अगम्य न कडे कुणाला वेदशास्त्र पुराणाला अकथनीय याच गावात घडली गमात पुण्या दुष्टाने बिबा ठेचून बहुत श्री बाबाच्या जावेत लावून दुष्टात साधला शिष्य नज जवळीत भागात भेद पडले बहुत परीन श्री बाबाच्या आनंदात नवने पडले कधी सुवास्यवदन दैवतमूर्ती ब्रह्मा साम्राज्य चक्रवर्ती तया आनंदाने आरवती दुःख कैसे भावाचे ना प्रयत्न औषध उपचार बहुत केले साचे परी बाबा औषधाचे करून देती उपाय पहा काही दिवसांना भेद झाले बरे सहजपणे सुख दुःख पहा अलिप्तपणे श्री बाबा होते भोगत सुख दुःखाचा वेगळा आत्मा स्वयं निराळा तो होऊन ठेला श्री भगवान पुंडलिक तो श्री भगवान पुंडलिक भगवान जो स्वयं परमात्मा जाण तो जगाचे जीवन विश्व कल्याणार्थ प्रगटला 1947 साल भितरी महाशिवरात्रीसला रास लीलाधरी कुटासा गावी प्रगटले मुरारी शिवचंद्र मोडी भेट हस्त सुख दुःख परता स्वयं असे परमात्मा जो असे निर्मात्मा श्री भगवान पुंडलिका करता कर्म कारण त्याचा नशे अभिमान तो परमात्मा निरभिमान प्रत्येकात्मा पुंडलिक ब्रह्मांडाचे अधिकारण तो परमात्मा निर्गुण तोच झाला सगुण श्री भगवान पुंडलिक कुटाशा गावी साचा नाम सप्ताह शिवरात्रीचा दरवर्षी असे नेमाचा लोक होते भाविक गावात शिवाचे मंदिर म्हणून शिवरात्रीचा जागर नाम सप्ताह सुंदर कीर्तन भजन ऐजुती माधवा रावबुवा वंजारी विद्वान सुंदर कीर्तन करी आमंत्रित करते गावकरी कीर्तनासाठी त्यांना राधाकिशन मोरे नावाचे भक्त संत गाडगे बाबाचे कुटाशा गावी सप्ताहात त्याचे झाले आगमन माधवराव बुवा वंजारी त्यांचे सोबत सातकरी म्हणून कुटाशाला नाम सप्ताहापरी पातले दोघे जण काही मुले कुटाशाचे राधाकृष्ण बुवा म्हणाले समूचे आमूचे गावी पुंड्या नावाचे अवली आहे तड्यावर तो तड्यात राहतो तड्यामध्ये खेळतो तो आगळा वेगळा दिसतो द्वेरूपी तो वेडा आहे की देव आम्हाला कळे त्याचा खेळ काय त्याचा दिव्य भाव आम्हाला कळत असे मुलापासून सगळी माहिती मिळाली आगळी मग राधाकृष्ण तळमळी दर्शनासाठी श्री बाबांच्या पहा राधाकृष्ण बुवाचे देव कधी न मजे भेटण्यात असा प्रश्न विचारत संत गाडगे बाबांना संत दर्शन घेता जा म्हटले संताचे दर्शन घे जो भेटेन तुझं मज वरिष्ठा तोच देव जाणावा श्रेष्ठा सर्व वरिष्ठा परमात्मा दर्शन घेता तुझे समाधान होईलच येतील घेईलच पा जाण तो श्रीहरी सगुण जाणसीन मुख्यत्वे ह्या गोष्टीचे स्मरण झाले राधाकृष्ण बुवा लागून मग मुलांना म्हणे जाऊ आपण तड्याकडे नामसप्ताचे एके दिवशी सायंकाळच्या सुमारे राधाकृष्ण बुवा बाहेरवेशी गेले पहा तड्यावर बुवा तड्यावर गेले असता पुंडलिक बाळा दिसला तत्वा काठावर उभे राहता बाबा आले तड्यात श्री बाबा म्हणे बुवाला तुम्ही देव विचारला गाडगे बाबांना आम्हीच कृष्ण आहो आम्हाला भाव तुमचा पाहिजे पहा श्री बाबा म्हणे आमचे पाय चिखलात माकले पाय तो स्वच्छ करी घेऊन
संशय न धरी चिंता तू कर माझे दर्शन मीच आहे देविकी नंदन तुझं भेटला का नंदन नंदन नमस्कार करी बा राधाकृष्ण बुवा चमत्कारले म्हणे हे पोर वेगळे स्वयं म्हणे मी कृष्ण सावडे परमब्रह्म मी 3 वर्षापूर्वी गाडगे बाबांना देव मज केव्हा भेटेल असा प्रश्न केला तो कैसे ठाई या पोराला नवलन मी जाहल्ले आणि ऐसा न भेटलं मज कुणी स्वयं सांगे कृष्णा म्हणून गेलो लोटांगणी राधाकृष्ण अधिकार वाणीने मजला कुणी न सांगेस नमस्कार करायला हे पोरं दोन्ही चरणाला देते पुढे दर्शन करा बुवा म्हणे हे खरंच ईश्वर म्हणतील स्वयं सांगे मी ईश्वर मी बाबाच्या चरणाला वारंवार नमस्कार करू लागे म्हणे बाबा माझे कीर्तन हा रात्री काय येईन वंजारी माधवराव बुवांना सप्तदिनी कीर्तन झाले तो मजला करू न दे कीर्तन माधवराव बुवा फार विद्वान मी अनपड कीर्तन नवीन कीर्तन कैसे होई पा तो बाबा म्हणे बुवाला तुमचे कीर्तन होईल आज रात्रीला कीर्तनी गोडी भरण्या आहे माझा आशीर्वाद तो बुवाला हर्ष झाला वारंवार वंदन करीत श्री बाबाच्या चरणाला सदगदित होऊन उद्गारला म्हणे मज भेटला देव तव रात्री पहा काय घडले हनुमान श्रेष्ठ प्रतिष्ठानभरे संचालन उत्साहाचे म्हणाले बुवा कीर्तन करा 1 तास वंजारी बुवा हबकले कैसे म्हणे हे कैसे झाले राधाकृष्ण बुवा नवगत भले कैसे करतील कीर्तन तो काय नवलभ घडले कीर्तन राधाकृष्णांचे झाले आनंदले श्रोते विसरले देवभान कीर्तन भावाती रंगले रस मधुराने भरले जो तो म्हणे भले भले राधाकृष्ण महाराज दुसऱ्या दिवशी कीर्तन पहा घेतले बुवाचे मग श्री पुंडलिक बाबाचे महिमान केले श्रुत लोका म्हणे लोक हो मी आहे विधान परिण हे श्री पुंडलिकाचे महिमा ज्याचे कृपा आशीर्वादानं कीर्तन माझे रंजले तो तुमच्या गावी पुंडलिक जो तड्यावड खेडे एक तो कृष्ण अवतार देख अवतरला कलियुगी तयाचे पिसाट शब्द जे न जाणे देववेद तयाचे न कळे भेद 6 पुराणाशी तो परब्रह्म सावडा मजला साक्षी आला तो तुमच्या कुटाशाला खेळते कुटस्थ पोराचे महिमान कसे सांगू तुम्हा लागून तुम्ही त्याची सेवा करून सार्थक करा जीवनाचे त्याच्या पायी विश्वास तुम्ही धरला खास भक्ती सेवा करून विशेष तो सेवा त्या लागी त्या प्रभूची माया अनिवार्य तो न कडे दे मी ईश्वर औलिक त्याचा आचार वेडापणा वाटव लोका परी त्याचा आचार लौकिका दिव्य जन्मकर्म देख कोणी न कडे अंतर्भाव विवेक अति गूढ निझाडती अवताराच्या दिव्य जन्म करती त्याची न कडे कोणाला कर्मी लौकिका सती अगम्य अर्थवाक्य गूढ तो परब्रह्म वैखंटीचे कुटाशाला आले साचे शब्द माझ्या प्रचितीचे एके तुम्ही लोक हो जो तो म्हणे या एकमेकाला आपण मुकुलो तो होतो भाग्याला बुवाचे कीर्तनाला नसता आलो तो येथ आता चला जाऊ सगळे आणू परब्रह्म सावडीत व तड्याकडे गेले तड्याकडे ऐकले आहे खेळत तो दिंडी पातला घेऊन श्री बाबांना आपल्या मित्रतीनं भजन पूजन कीर्तनाचा गाव रंगले श्री बाबाचे भजन पूजन लोक करती वदन मंगल स्नाने आरती जय जयकार गाव गेले दुमदुम आजूबाजूच्या गावात श्री बाबाचे पूजन केली वाढता दर्शनार्थी मेळाव्यात श्री पुंडलिक बाबा शोभले गोकुळीचा नंदन कुटाशात झाला सगुण अन्नदाना आरती नादान गाव पहा आनंदले श्री बाबाच्या अस्तित्वाने केवळ धर्मभाव वाडे प्रबळ लोक म्हणती सनमार्गाने सकळच निश्चय मार्गाने ऐसे अवताराचे कार्य अति गहन अंतवाक्य मानव काय जाणेल मर्त्य खेड अमृताचा अन्नदानाची पंक्तीत श्री बाबा भोजनाची बसत भोजन पंक्तीचा लाभ घेत प्रसादाचा पहा या कुटाशा गावात कलावती टाकोणकार नामे भक्त होती पहा राहत जिव्हाळ्याची
जी होती भोळी निरक्षणाची न ओळखी अक्षर श्री बाबाच्या हातात ठेविता डोईवर श्री ज्ञानेश्वरी वाचू लागली. श्री ज्ञानेश्वरीचे पारायण तिने केले रात्रंदिन. मग ज्ञानेश्वरीचा प्रवचन करू लागली. तिने सोडली संसाराची आस, पंढरीशी करी चतुर्मास. श्री पुंडलिक बाबाची भक्त विशेष ती झाली. पुढे कुटाशा गावाजवळ एक लारा सुंदर स्थळ. ती ब्रह्मालीन झाली प्रेमळ भक्त कलावती. कुटाशाचा लीला प्रसंग वरीला मी येतो सांग वाचिता ऐकला संतगण. लागले श्री भगवान पुंडलिकाचा वय श्री बाबाचे 11 वर्षाचे. तेव्हा कुटाशाला आगमन त्याचे 2 वर्ष सरून साचे. मग झाले गोरेगावात सन 1946 श्री बाबा आले गोरेगावात. श्रीकृष्ण आला जणू गोकुळात. मथुरेतून पानासी गुल्हाने नागपूरचे श्री पुंडलिक देवाचे भक्त. साची पत्नी लीलाबाईलाही श्रीदेवाचे अनुभव मिळाले बहुत. लीलाबाईचे घाटलाडकी माहेर तेथे दर्शन सोहळा श्रीदेवाचा झाला मनोहर. ते वेळी देवदर्शन योग साधा मिळाला बाई लीलाबाईला. त्यावेळी वय होते लहान. मग श्रद्धा वाढली महान. श्री पुंडलिक देवावर श्रद्धा जीवाभावाने लीलाबाईनं वाढली. पुढे लग्न झाल्यावर श्रद्धा वाढली अपार. श्री पुंडलिक देवावर साचे भक्ती जडली भाग्याने. जरी पती नारायण श्रद्धाहीन तरी पत्नीमुळे झाले धर्मपरायण. व्यसने सर्व सुटली जण श्री पुंडलिक भक्तीमुळे. अशी ही पुंडलिक कृपावर गुल्हाने पती पत्नीवरच होती सर्वदा. त्यामुळे आपत्ती संकटातून अनेकदा मुक्त ते राहिले. एकदा पहा लीलाबाईस भाग्याने श्रीकृष्ण रूप दाखविले पुंडलिकाने. भक्ती श्रद्धा त्यामुळे योगायोगाने पुंडलिक देवावर बसली त्याची. नासी गुल्हाने त्यांची बदली मुंबईला झाली होती. ती पुंडलिक देवाने रद्द केली. आश्चर्य झाले कार्यालयात. तो म्हणे गुल्हानेचे कोणत्या देवाने केली कला. ती बदली आदेश रद्द झाला. शासन प्रतिष्ठेचा अपार. गुल्हाने म्हणती माझा पुंडलिक तोच माझा देव एक. माझी श्रद्धा अनेक नाही कोण्या देवावरी. पुंडलिक पुढील अध्यायी कथागहन. भगवान पुंडलिक श्री गुरु शरण. श्रीरामपरी अनन्य होतील गुरुपदी. श्रीकथा अतिसुंदर अमृतावने सुरुचिर. जी ऐकता समदूर श्रवणोद्यान निवसती पा. इत श्री पुंडलिक जीवन दर्शन. पुंडलिकानुसार बाबा धांडे निमित्त करुण. श्री पुंडलिक बाबा घेती लिहून कुटाशा लीला. षष्टमध्याय गौडहा. इतसी सद्गुरु पुंडलिकार्पणमस्तु. ओम शांती शांती शांती.